जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या ऍप्लिकेशनला लॉक कसं लावायचं. कुठलंही ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायची गरज पडणार नाही. तर आपल्या मोबाईलच्या सेटिंग मधूनच तुम्हाला सांगणार आहे की आपल्या सर्व ऍप्लिकेशनला लॉक कसं लावायचं. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला मित्रांनो, वेळ न करता व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, आपण आता मेन स्क्रीनवर आलेलो आहोत. तर मी आता तुम्हाला सांगणार आहे की आपल्या ऍप्लिकेशनला लॉक कसं लावायचं. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. मी स्टेप बाय स्टेप एक सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण कळेल कसं करायचं ते. तर सर्वात आधी मित्रांनो, आपल्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचं आपल्याला. सेटिंग मध्ये गेल्यानंतर मित्रांनो, इथं ऍप्लिकेशन सेटिंग मध्ये जायचं आपल्याला. हे बघा, इथं ऍप्लिकेशन सेटिंग वर क्लिक करायचं. त्याच्यामध्ये काय असे ऑप्शन ऍप्लिकेशनचे सेटिंग येतील. त्यामध्ये बघा, शेवटची जी सेटिंग आहे ऍप लॉकची, त्या ऍप लॉकच्या सेटिंग वर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, असा पेज ओपन होईल तुमच्या समोर. इथं बघा, वरच्या साईडला एक ऍप लॉकच्या इथं कॉर्नरला इथं एरो दिलाय, त्याला ओके ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर इथं सेटिंग करायची, एक पासवर्ड टाकायचा आपल्याला क्रिएट. तर मित्रांनो, पासवर्ड टाकलेला आहे आपण. त्याच्यानंतर आपली सेटिंग ओपन झालेली आहे. हे जेवढे पण तुम्हाला लॉक दिसते त्याच्यातले तुम्ही कुठलेही चूज करून तुमचं ऍप्लिकेशन लॉक करू शकता. तर तुम्ही पाहू शकता, आता आपण मी लावणार आहे लॉक, तुम्हाला लावून दाखवणार आहे. तर बघा, हे गुगल आहे. गुगलला एक लॉक टाकलाय आपण. गुगलला लॉक टाकल्यानंतर हॉटस्टारला एक लॉक टाकले. इथे जेवढे पण ऍप्लिकेशन तुम्हाला आहेत दिसते तिथे शो होते, पूर्ण ऍप्लिकेशनला लॉक लावू शकता तुम्ही. कारण आता कसं आहे, ज्याचे कोणाचे प्रायव्हेट असतात, व्हॉट्सअप प्रायव्हेट असतं, फेसबुक प्रायव्हेट असतं, त्यासाठी ऍप्लिकेशनला लॉक टाकणं फार गरजेचं असतं. किंवा दुसरे बघू नये कोणी, त्यासाठी आपण लॉक टाकतोय, त्याला सेफ्टीसाठी आपल्या टाकतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही लॉक टाकू शकता. आणि ही जी वरच्या साईडला सेटिंग दिलेली आहे मित्रांनो, हे बघा इथं सेटिंग. ह्या सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही परत आपले जे पासवर्ड टाकलेलं त्याला आपण काढून टाकू शकतो त्याच्यातून. इथं जर आपण पासवर्ड टाकला, आपला पहिला जे टाकलाय ते आपण पासवर्ड टाकून पासवर्ड आपला काढून टाकू शकतो. ऍप्लिकेशन लॉकला, ऍप्लिकेशन जे लॉक झालेलं आहे ते हटून जाईल. चला मित्रांनो, तुम्हाला ऍप्लिकेशन लॉक झालंय का दाखवतो तुम्ही. तर आपण गुगलला एक टाकलं होतं लॉक, तर लॉक सेट झालंय का नाही बघू. तर हे बघा, गुगलला लॉक पडलेला आहे. आता पासवर्ड टाकून बघू आपण. हे बघा, गुगलचं ऍप्लिकेशन जे लॉक केलं तर आपण पासवर्ड टाकल्यानंतर ओपन झालं. तुम्ही अशा सोप्या पद्धतीने तुमच्या ऍप्लिकेशनला लॉक लावू शकता. कुठलंही ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोर मधून डाउनलोड करायची गरज नाही. आणि कुणाच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जर असं ऍप लॉकचा जर ऑप्शन येत नसेल, तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला प्ले स्टोर मध्ये जायचं. प्ले स्टोर मध्ये गेल्यानंतर इथं टाईप करायचंय ऍप लॉक. ऍप लॉकला क्लिक करायचं. ह्याच्यामध्ये तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करू शकता. तर हे बघा, हे सगळ्यात बेस्ट आहे ऍप्लिकेशन ऍप लॉक. ह्याच्या 10 मिलियन पेक्षा डाउनलोड झालेला आहे ऍप्लिकेशनला. तर हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचं रेटिंग पण चांगलं आहे. शक्यतो आता सगळ्याच मोबाईल मध्ये ऍप लॉकची सेटिंग येत आहे. तर ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची गरजच पडणार नाही तुम्हाला. डायरेक्ट सेटिंग मध्ये जायचं. सेटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्या ऍप्लिकेशन लॉक मध्ये जायचं. ऍप लॉक मध्ये गेल्यानंतर ऍप सेटिंग मध्ये गेल्यानंतर सगळ्यात शेवटला ऍप लॉक म्हणून येतं, त्याच्यावर क्लिक करायचं आपल्याला. इथं पासवर्ड टाकायचा आणि तुमचा पेज ओपन होईल ऍप लॉकचा. तर इथं जेवढे पण ऍप्लिकेशन तुमचे प्रायव्हेट असतील, तर सगळ्या ऍप्लिकेशनला तुम्ही लॉक लावू शकता आणि एकदम सोप्या पद्धतीने लावू शकता. तर मित्रांनो, हीच तुम्हाला माहिती द्यायची होती. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. मी अशाच तुमच्यासाठी महत्वाचे आणि कामाचे तुमचे व्हिडिओ घेऊन येत जातो. चला मित्रांनो, भेटूया एका नवीन आणि महत्वाच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.